7 सप्टेंबर त्या दिवशी आपला बाप्पा येणार आणि त्यासाठी मी आज चाललो आहे लालबागला. आपण छोट्या छोट्या गोष्टी काहीतरी खरेदी करणार आहोत, त्यासाठी आपण जातो आहे. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटतील. सो आजचा ब्लॉग स्किप नका करू, शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या हक्काच्या मालकीच्या स्वतःच्या चॅनलवरती. आणि आज आपण आलो आहे लालबागला सामान घ्यायला गणपतीसाठी. बघूया आता काय काय घेऊ. हार कॅन्टी बेसिकली थोड्याफारच घेणार आहे. बघूया तर पुढे जाऊन काय काय भेटतं आहे, काय काय आपल्या ऐपतीप्रमाणे. कारण आपल्याकडे तेवढा पण पैसा नाही की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी घेऊ शकतो. बघू आपले दिवस येतील तेव्हा नक्की घेऊ. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपले दिवस येतीलच. पण सध्या हातपाय काय बोलतात ते अंतून पाहून हातपाय पसरू. तसंच पुढे पुढे जाऊन आपलं अंतून पण मोठं करू आपण. पण सध्या आता आलो मी लालबागला आहे. भुलेश्वर वगैरे गेलो नाही. आणि माझा ॲक्च्युली प्लॅन होता की काल यायचा लालबागला, पण बोललो काल आलो तर इथे गर्दी एवढी असते, त्या गर्दीमध्ये माझी चिडचिड होणार आणि त्या चिडचिडीमध्ये काहीतरीच घेऊन जाईल लोकात. त्यापेक्षा बोललो थांबू, आज जाऊ आणि घेऊ. तर चालू करू आजचा ब्लॉग. बघू तुम्हाला थोडेफार मध्ये सिनेमॅटिक पण बघायला भेटतील. आणि माझ्यासमोर जो आहे ना आपले गौरी माता जी येते त्याच्याकडे खूप सारी साडी आणि तिथे जे केस आणि गळ्यातले दागिने खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तर जाऊ बघू, दाखवतो तुम्हाला पण. तुम्ही पण माझ्याबरोबर राहा आणि चालू करू आजचा ब्लॉग. चलो. तर मित्रांनो, जसं मी मागाशी बोललो की आपल्यासमोर गौरी माता आणि सगळं हे बघा. तिथे असे दागिने, साडी आहे, केस आहे. त्यानंतर बघा असेही पेट आहे, थोडंसं ब्लिंक होते, FPS प्रॉब्लेम. आणि बघा जसे दागिने पण आहेत खूप सारे. आणि हे जे दुकान आहे ते म्हणजे आपल्या ब्रिजच्या इथून आलात ना तिथं समोरच आहे हे बघा. आणि थोडे सिनेमॅटिक एन्जॉय करा इथे आता. आणि मित्रांनो, इथे पावसाचं आगमन झालं. 2 मिनटं थांबलेलो. आता पुढे बघू. जर इथे पेटी वगैरे होते, ठीक आहे. इथे समोर पण आहेत, थांबा दाखवतो. तर बघा मित्रांनो, इथे पण आहेत चांगल्या चांगल्या कंट्या वगैरे आहेत. तुम्हाला पाहिजे असतील तर बघा. या साईडला हार वगैरे पण आहेत, मोदक प्रसाद वगैरे पण आहे. त्याला बघू काय आवडते ते बघतो मी, तुम्हाला मी दाखवतो. पेल कशी दिली? 40 रुपये एक लाइन. 40 रुपये एक लाइन. आणि हे वाला हे सीट 250 रुपये दर्जन है, 100 रुपये का एक है. 100 रुपये एक सीट. 100 रुपये का एक सीट है दोन्ही पण. हाँ, ये 100 रुपये का एक सीट है, इतना बड़ा. 1 फुट बाय 2 फुट है ये. बघा मित्रांनो, ही 100 रुपयाला आहे आणि ही पण 100 रुपयाला आहे. आणि ही 40 रुपये एक वेल. एक लाइन 8 फुट का लाइन है. अच्छा बघा, 40 रुपयाला वेल आहे 8 फूट. आणि इथं तुम्हाला असं खूप सारे डिझाईन पण भेटतील डेकोरेशनसाठी. आहे बघा, बघा इथं पण आहेत वेली पण आहेत, जे आपल्याला नॉर्मल जे सोडतो आपण त्यावाल्या पण आहेत. ते बघा इथं तुम्हाला असं हा तर कपड्यासारखं आहे. आणि मित्रांनो, इथं तुम्ही गेट पण बघू शकता. हा 500 रुपयाला गेट आहे. केवढा मोठा आहे? स्टेजेबल आहे. हां, स्टेजेबल आहे, छोटा मोठा होतो. अच्छा बघा, आता तो फोल्डेबल आहे, मोठा छोटा होऊ शकतो. आणि याची किंमत आहे 500 रुपये. बघा. आणि इथे पण एक अशी शीट आहे, तुम्ही शीट पण डायरेक्ट लावू शकता. इच्छा गावात डोळ्यात पाणी. बघा थर्माकोलचे जे आपण खांब बनवतो ते खांब पण आहेत. आणि हे एक्झॅक्ट शॉप तुम्हाला सांगतो, इथे बस स्टॉप आहे. जसं तुम्ही मुंबईचा राजा गणेश गलीचे बापाच्या पुढून जर आलात ना की जो बस स्टॉप आहे इथे, त्या बस स्टॉपचं एक्झॅक्ट समोरचं दुकान आहे. दुकानाचं नाव आहे सहेली कलेक्शन. त्याच्या बाजूला पण बघा फेमस त्यांचं पण आहे. तर इथे पण आपल्याला त्या ग्रीनवाला शीट भेटतात. आणि इथे पण त्या वेली वगैरे आहेत. आणि ते थर्माकॉल ते आपले जे खांब असतात ते पण आहे तिथे समोर. अशा सगळ्या गोष्टी आहेत एकंदरीत समोर. आणि इथे मला लाईटिंग कुठे दिसत नाही, फक्त लाईटिंग मला बघायचं. आणि मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बरोबर हा बघा इथे लालबागच्या राजाचा गेट आहे. इथे समोर चिवडा कल्ली. आणि इथे जे आहे ना इथे आहे तो म्हणजे एकदम भारीवाला भंडार आहे बाबा. इथं बघा कंठ्यांचा
नुसता कंठ्याच कंठ. इथले एक कंठी बघू आपण, घेऊ. त्याच्यात खूप साऱ्या मोठ्या मोठ्या कंठ्या आहेत. आपल्याला तेवढ्या नाही पाहिजेत, आपल्याला थोड्या छोट्यावाल्या पाहिजेत, त्या बघू जरा. तर मित्रांनो इथं पण कंठ्या आहेत, पण ह्या खूप मोठे आहेत. आपल्या सार्वजनिक गणपतीला होतील एवढं मोठमोठं. हे बघा खूप भारी बनवला बघ, केवढा मोठा हार आहे बघा. बघा वरपासून खालपर्यंत. बघा इथं पण आहेत कंठ्याच कंठ्या. आता ह्याच्यातली एक कंठी मी चॉईस करतो चांगलीवाली. आपला जो गणपती आहे तो 1.5 फुटाचा आहे. तर 1.5 फुटासाठी कोणती कंठी आणि पेटा चांगला असेल ते बघतो इथं, चॉईस करतो. मग तुम्हाला दाखवतो कोणती कंठी चॉईस करतो ते. चला तर मित्रांनो, मी जिथे आता उभा आहे ती जागा सध्या तुम्हाला एकदम खालीवाली वाटते ना, पण तुम्ही सिनेमॅटिक जे बघितले असेल आणि तुम्हाला समजलं असेल, मी आता उभा आहे लालबागचा राजाचा आपला जे मंडप आहे तिथेच. तर माझ्या पाठी पत्रे लावलेत, तिथे लालबागचा राजा बसतो. ही गल्ली सध्या खूप शांत आहे, पण ह्याच गल्लीमध्ये शनिवारी 7 तारखेनंतर जी गर्दी असेल ही अफाट असेल. म्हणजे डेकोरेशन जे केलं ना, भारी केलं, एकदम मजा आली. मी अजून कंटी वगैरे काहीच घेतलं नाही. तसं तुम्हाला मगाशी बोललो लालबागच्या राजाच्या इथे आपण आलेलो. सो तिथून बोललो थोडा आज जातो आणि मग बोललो मंडपात पण जातो. तर बघू कसं काय डेकोरेशन केलं आहे, कारण लालबागच्या राजाचं दर्शन मी खूप लांबूनच घेतो. 1 वर्ष गेलेलो फक्त. बघू यावर्षी जर लवकर आलो गावावरून तर ट्राय करेन, नाही तर मग ठीक आहे. चला आता जरा बघतो कंठी वगैरे. अरे मी खूप कन्फ्यूज झालो यार, कोणती घ्यायची कोणती नाही घ्यायची, फेटा कोणता घ्यायचा काय घ्यायचा. म्हणजे ते गावी कॉल केला पप्पांना की कोणता कलरचा आपला धोतर आहे गणपतीचं, तर ऑरेंज कलरचं आहे, भगवा कलरचं आहे आपलं. सो त्यानुसारच आपला फेटा पण बघतो. आणि आता वाजलेत किती माहिती आहे, 7:45 झालेत. जाताना ट्रॅफिक ते भेटेलच, पण ठीक आहे. चला मी आता या लालबागच्या राजाच्या इथे आता गल्लीतून बाहेर पडेन आणि लगेच काहीतरी कंटी आपलं घेईन. याच्या लायटिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे, कारण लायटिंग मला अशी चांगली काही भेटली ना. सो मी विचार करतो की लायटिंग ही भांडूपूरनंच घेईन आणि काही जास्त लायटिंग घ्यायची नाही मला आता. सॉरी ते काका जरा मला काहीतरी विचारत होते, मला इथं काम माहीतच नाही. लालबागचा राजा एच विंग काय टूट आहे, मी तिथं नवीन आहे. सो चला जाऊ आपण आता आणि घेतो काहीतरी. लायटिंगला मी भांडूपूरच घेईन. जर इथे काय मला ऑप्शन भेटले तर नक्की दाखवेन तुम्हाला. चलो फिर मिळतंय, भेटू, काहीतरी घेतो. चला तर मित्रांनो, आपण हे 2 फेटे घेतलेत. हा एक ऑरेंजवाला घेतला आहे आणि हा एक रेडवाला भेटला आहे. तिथे 220 ना, 220ला एक. हा एक 220 आणि हा एक 220. 2 घेतलेत. पटकन पेमेंट करतो. फेटे तर घेतलेत मित्रांनो, फेटे तर दोन्ही पण घेतलेत. आता कंटी घ्यायची बाकी आहे. बघतो तर पुढे कुठेतरी अजून भेटते का नाही. आणि दोघांचे झालेत 220, 440 रुपये. देतो पटकन, पेमेंट करतो आणि कंटी पण कुठे घेतो सांगतो तुम्हाला. आणि मी हे जे घेते ते आपण लालबागच्या गेटच्या बाहेर आलो तर लेफ्ट हँड साईडला दुकान आहे, तिथूनच घेतलं. त्याला पुढे बघतो काय काय घ्यायचं आहे ते. हो का मित्रांनो, आपण या 2 कंट्या घेतल्यात. 2 आपल्याकडे 2 गणपती असतात, 2 कंट्या. आणि एकाची प्राईज आहे 250, 250 रुपये. 2 कंट्या घेतल्यात. आणि तुम्हाला जर बाकीचं सामान जरी पाहिजे असेल तरी भेटेल. तर पाट आहे, त्यानंतर धूप, कापूर वगैरे पण सगळ्या गोष्टी इथे भेटतील तुम्हाला. आणि हे जे दुकान आहे ते बरोबर तिथं मग अशी बोललो तुम्हाला, इथं बसस्टॉप आहे. आपण सरळ मुंबईच्या इथून आलो, सरळ बसस्टॉपच्या समोरच इथे तुम्हाला सगळं भेटेल. आणि इथूनच मी कंट्या घेतल्यात. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असं पेटे कंटी वगैरे घेतल्या. आणि आता थोडंसं वडापाव होतं, मग भूक लागलेली तिथून फिरून. आणि सगळं सामान जे पाठवून दिले मम्मीबरोबर आहे. आणि पुढच्या वर्षी शॉपिंग आहे ती जरा चांगली करणं, एवढं फिक्स आहे. तो जो गेट आपण जो बघितला, तुम्हाला बोललो ना 500 रुपयाची सीट आहे, तसावाला गेट पण घेईन. आणि सगळ्या सीट वगैरे ज्या ग्रीनवाल्या होत्या त्या पण घेईन. आणि बघू या तिथं थोडंसं सिम्पलच किंवा चांगलं करायचा प्रयत्न करू डेकोरेशन. चला तर भेटतो तुम्हाला वडापाव. तर मित्रांनो, सगळं आता घेतलं आहे आणि जात होता घरी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि वाटलं तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला भेटतो आता पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. भेटू लवकरच. चला येतो मग.